आणि यानंतरची बातमी आहे बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची। या हत्या प्रकरणामध्ये अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्याबाबत आता एक नवा दावा समोर आलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर चालणार अशी जोरदार चर्चा होती, पण याचीच धनंजय मुंडेंना भीती होती का हा सवाल आता उपस्थित होतोय। आणि याचं कारण आहे मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधून केलेला एक दावा। निवडणुकीच्या अगोदर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी रात्री येऊन आपली भेट घेतली होती असा दावा जरांगे पाटलांनी केलाय। दुसरीकडे अंजली दमानी यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक मोठा पुरावा देणार असल्याची घोषणा केली आहे। निवडणुकांआधी मुंडेंकडून जरांगेंची रात्री भेट। बीड हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांचा राजकीय डाव सुरू झालाय। अशातच मनोज जरांगे पाटलांनी एक नवा दावा केला आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी रात्रीची भेट घेतली होती आणि निवडणुकीत मदत करण्याची विनंतीही धनंजय मुंडेंनी केल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। तसा तो धनंजय मुंडे आला, ते आला 2-2.5 वाजता आला असं अंदाजे सांगता येणार नाही। आता त्याच्यासोबत त्याचे कार्यकर्ते, आता कोणासोबत कोणी आम्हाला काय माहित, कारण ते सरमाड्या त्याचा संघच होता। हे कोणाला माहित, सरमाड का खरमाड कोण, वाल्मिक कराड। हा, तर ते त्यांनीच ओळख करून दिली ना। ती ओळख म्हणजे काय, ओळख म्हणजे काय अशी नाही। आपण 5-6 मिनिटाच्या पुढे बोललो बी नाही। हे आता निवडणूक म्हणल्यावर प्रत्येक तीच मागणी, आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्हाला तुमची गरज आहे, पाठबळ आशीर्वाद, असं दुसरं काय असतं त्याच्यात। मी झोपेतच होतो, झोपेतून उठून खाली आलतो। पण कुणी ओळख, मग ते धनंजय मुंडेनी, हा. ते 2-3 जण होते, ते त्यात त्यांनी सांगितलं ह्यो आणि हा सरमाड। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी 55 दिवस होऊन सुद्धा अद्यापही फरार आहे। कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवल्याचा गंभीर आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। की टोळीच दुसरी कोणाची नाही, ही धनंजय मुंडेची टोळी, पुरी जात त्यांची बदनाम करून टाकली यांनी। खाली मान घालून जागायची वेळ त्यांच्यावरती आली फक्त यांच्या घाण वागणुकीमुळे। पैसा, बलात्कार, छेडछाडी, चोऱ्या टाक करणं, खंडाण्या मागणं, खून करणं, त्याच्यामुळे पूर्ण जात बदनाम करून टाकली यांनी। टोळीच होई। अरे इथंच असं जवळच कुठं उगा हुलदा किती, तिकडे गेलं आणि तिकडे गेलं आणि त्या राज्यात गेलं, अरे काय राज्यात फाज्यात गेलं, इथंच असं बिडात कुठंतरी नसतं असं नगरपशी, किंवा मग इकडं बुलढाण्यात असं नाही, ते सिन्नरकड तिकडे असं लय लांब नसणार आहे। हे इथंच असणार आहे। तर एक प्रश्न पडतो की मग तो गेला कुठे, का तर त्याला आत्तापर्यंत कंटिन्युअस पैशाचा पुरवठा केला जात असावा, म्हणजे नाहीतर तो जो गायब आहे असं म्हणजे माणूस पैशाशिवाय जगूच शकत नाही, 2-2 महिने तर नक्कीच नाही। तर आता काय झालंय कल्पना नाही, पण हा अतिशय गंभीर मुद्दा मात्र नक्कीच आहे। हत्या प्रकरणातील 8 आरोपींसह वाल्मिक कराड अटकेत आहे। कृष्णा आंधळे मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही। कृष्णा आंधळेची बीड जिल्ह्यात विष्णू चाटेचा राईट हँड अशी ओळख आहे। त्याच्यावर धारूर, आंबेजोगाई आणि परळीमध्ये मारहाण आणि गुंडगिरी प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत। कृष्णा आंधळेची 20व्या वर्षी गुन्हेगारी विश्वात एंट्री झाली। विष्णू चाटेच्या संपर्कात येताच त्याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला। 1.5 वर्षापासून पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असूनही कृष्णा खुलेआम दहशत माजवायचा। धारूर तालुक्यातील महिंदवाडीचा तो रहिवासी आहे। शेतीबरोबर वीटभट्टीवर मुकादम म्हणूनही काम करायचा। गेल्या 4 वर्षात कृष्णावर 6 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। कृष्णा आंधळे राजकीय कामं, वसुली आणि खंडणी तसंच लोकांना धमकावणे ही कामं करायचा। देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधल्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणं बाहेर आली। धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणारे अनेक आरोपही झाले। यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे। तर खरं हे पुरावे मी घेऊन मुख्यमंत्र्यांना पण दिले, अजित पवारांना पण दिले। ताबडतोब खरं राजीनामा व्हायला हवा होता, पण तो झाला नाहीये। आणि सगळीकडनं दबाव होऊन सगळं आपण जे बीडमध्ये चाललंय ते सगळ्या लोकांनी मांडलं, अनेक त्यांच्यावर आरोप केले गेले, पण तरी होत नाही। आणि शेवटी म्हणून ते भगवान गडावर गेले, तिकडनं त्यांनी पाठिंबा घेतला। तर मला कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की आपण याच्यापुढे त्यांनी कसा भ्रष्टाचार केलाय याचे पुरावे मी उद्या सादर करणार आहे माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये। पण मला असं वाटतं की माझी त्यांना विनंती आहे की मला बुधवारची वेळ देण्यात यावी, मी सगळे पेपर्स घेऊन त्यांना भेटायला येते
आणि ही जर बुधवारची वेळ मला मिळाली तर नक्कीच हे खुलासे अगदी स्पष्ट होतील. आणि याच्यात जसं मी म्हटलं, माझ्या 2 मागण्या आहेत. एक म्हणजे त्यांना दिलेला पाठिंबा काढून घ्या आणि पुरावे जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही त्यांचा राजीनामा आता द्यायला त्यांना सांगा, कारण नैतिकता असती त्यांनी हा कधीच दिला असता. या दोघांचेही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत म्हणून त्यांचे ते राजीनामा घेत नाही आहेत. तर आता गडाकडनं मागण्यात यावं अशी विनंती करायला मला जायचं. देशमुखांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हा मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे. परळीत राखेची अवैध वाहतूक करण्यापासून पोलिसांकडूनच वाळूचा धंदा करण्यापर्यंत वाल्मिक कराडची मजल गेली आहे. याशिवाय बोगस बिलं काढून 73 कोटी रुपये लाटल्याचाही आरोप सुरेश धस यांनी केला आहे. अनेक वर्ष जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या न झालेल्या बदल्या, त्याचबरोबर बिंदू नामावलीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या न झालेल्या नियुक्त्या, हे मुद्दे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराडच सगळं काम बघत असल्याचा आरोपही केला जातोय. मुंडेंसाठी मैदानात नामदेव शास्त्री उतरले. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे असं करूच शकत नाही असं म्हणत क्लीन चिट दिली. पण आता अंजली दमानिया मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्याच दरबारी मांडणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.